महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविकांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बऱ्याच वर्षापासून सुरू असलेल्या लढ्याला आज मोठे यश मिळालेलं आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा हा ऐतिहासिक विजय आहे। मुंबई उच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविकांसाठी जो निकाल दिलेला आहे तो निकाल महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविकांसाठी एक विजयच म्हणावा लागेल। तर मुंबई उच्च न्यायालयाने कोणता निकाल दिलेला आहे, ही बातमी नेमकी काय आहे याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्याआधी जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। त्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राइब करा व घंटीचं बटन दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आपल्याकडे असलेल्या WhatsApp ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका, जेणेकरून हा व्हिडिओ सर्व अंगणवाडी सेविकांपर्यंत गेला पाहिजे। तर चला पाहूया मुंबई उच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविकांसाठी कोणता निकाल दिलेला आहे। अंगणवाडी सेविकेला मुख्य सेविका होण्यासाठी म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर होण्यासाठी यापूर्वी 10 वर्षाचा अंगणवाडीचा अनुभव, कोणत्याही शाखेची पदवीधर आणि वय 45 अशी अट सरकारने घातलेली होती। कृती समितीने मात्र 2020च्या नोटिफिकेशननुसार 10वी पास 55 वयोमर्यादा मागितली होती। पण शासनाने अंगणवाडी सेविकेला मुख्य सेविका होण्यासाठी अंगणवाडी सेविका पदवीधर असली पाहिजे, तिचे वय 45 असले पाहिजे, यानंतर 10वी किंवा 12वीला हिंदी विषय आणि MSCIT अशी अट सरकारने घातली होती। पण मुंबई उच्च न्यायालयाने या दोन्हीमध्ये दुसरा मार्ग काढून अंगणवाडी सेविकेला आज न्याय दिला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीच्या न्यायाधीश गौरी गोडसे व न्यायाधीश सोमशेखर सुंदरसेन या खंडपीठाने कृती समितीचे वकील ॲडव्होकेट सुधा भारद्वाज यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले आणि 2014 सालच्या नोटिफिकेशनला ग्राह्य धरून 10 वर्षे अनुभव असलेल्या 12वी पास व 50 वर्षे वयोमर्यादा असलेल्या अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविकापदी होणाऱ्या निवडीसाठी पात्र धरून त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी दाखले द्यावेत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलेला आहे। हा आदेश महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविकांना लागू झालेला आहे। ॲडव्होकेट सुधा भारद्वाज यांच्याबरोबर कृती समितीच्या प्रतिनिधी ॲडव्होकेट RMIT इराणी या दोन्ही दिवस कोर्टामध्ये उपस्थित होत्या व त्यांनी सर्व प्रकारचे सहाय्य केले। तर हा अंतरिम आदेश असून प्रत्यक्ष नेमणुका कृती समितीने दाखल केलेल्या याचिकेच्या अंतिम निकालानुसार कराव्या लागणार आहेत। तर आता महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका या पदासाठी अर्ज भरता येणार आहे। ज्या अंगणवाडी सेविकांचा 10 वर्षाचा अनुभव आहे, वय 50 आहे आणि 12वी पास आहे, अशा सर्व अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सुपरवायझर होण्याची संधी आता मिळालेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देताच कृती समितीने ॲडव्होकेट गायत्री सिंग, ॲडव्होकेट सुधा भारद्वाज, ॲडव्होकेट संतोष शिरसाट, ॲडव्होकेट हमजा लाकडावाला या सर्वांचे मनापासून कृती समितीने आभार देखील मानले आहेत। तर कृती समितीचे पदाधिकारी MA पाटील, शुभा शमीम, दिलीप फुटाणे, कमल पुरोळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुर्डे, जयश्री पाटील हे सर्व या कृती समितीचे पदाधिकारी आहेत। तर महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविकांसाठी हा ऐतिहासिक विजय आज झालेला आहे। तर आता अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सुपरवायझर होण्याची संधी मिळालेली आहे। तर आपण मिळालेल्या संधीचं सोनं करावं अशी आमची इच्छा आहे। तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। व्हिडिओमध्ये आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। धन्यवाद।